टॉससाठी यायचंय, टॉससाठी यायचंय. चला चला फास्ट 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 प्लीज थोडस घाई करावं लागेल तुम्हाला. गंमत निश्चित झालं तुमचा. प्लीज फास्ट करायचंय, मैदानात लगेच जायचंय. अरे प्लीज टाइम मीटिंग नाही करायचंय. 10 चेंडू म्हणजे 2 षटक असणार आहेत. फास्ट करायचंय. 2 षटक असणार. प्लीज 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 पाहतो या ठिकाणी पाहतो ना की ही 5 फुटाची ट्रॉफी विकेश्वर युवा बेनगी नागेवाडी आयोजित संतोन इन्फोचे प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत बेनगी चॅम्पियन ट्रॉफी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचा कोण मानकरी होणार, सोनेरी ट्रॉफीवरती कुणाचं नाव कोणलं जाणार ते थोड्या क्षणामध्ये 10 चेंडू आणि 20 मिनिटाच्या या मिनिटामध्ये हा आपल्याला माहित पडणार आहे की कोणता संघ चॅम्पियन बनणार. खालचा भंडारवाडा म्हणजे काल जो कहर बाजवलाय ना त्यांच्यासाठी वेळ पण ती हीच आहे. 18 चेंडू आणि 19 धावा पाहिजे होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाणारा तो हा खालचा भंडारवाडा आज फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि इथून मात्र काय आहे ते पाहायचं आहे. कारण की प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 50,500. जरा फास्ट करायचं आहे मनाबाई, प्लीज फास्ट करायचं आहे. आणि प्लीज खालचा बंदरवाडा मित्रांनो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे आणि फक्त 10 चेंडूचा खेळ असणार आहे. खालचा बंदरवाडा 10 चेंडू फक्त असणार आहेत. 2 फक्त षटक लक्षात ठेवायचं आहे. खेळ इज ऑन करायचा आहे. चॅम्पियन झाली 2025 साठी आपण तयार राहायचं आहे. कालच्या खेळीची आठवण देखील आज सेमीफायनल मध्ये तीच आली. तो दहशत आपण पाहिलाय परंतु फायनलचा सामना अजून अद्याप रंगला नाही. मैदानाच्या आतमध्ये अनुभव पाठीशी असलेला तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातो फायनलच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी. याचं नाव आहे उदयराज आणि राहुल. उदयराज पाटील 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 ज्याचं वय वर्ष पाहिजे तर खरोखर आपण पाहिजे 26 ते 25 आहे परंतु त्याच्या आर्म शोल्डर मध्ये जी ताकद आणि टायमिंग आहे ना इट्स ऍब्सोल्युटली इज अ वंडरफुल बॉय. हा वंडरफुल बॉय खालचा भालावली या गावचा हा वंडरफुल बॉय आज या मैदानाच्या आतमध्ये मैदान उतरलाय. फक्त आणि फक्त 10 चेंडूंचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. आणि पाहतोय आपण हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि रणसंग्राम. मी अरुण धनावडे अंतिम दिवसामध्ये 3 दिवस माझा आवाज ऐकला असाल परंतु अंतिम दिवसामध्ये फायनल मध्ये मी अरुण धनावडे तुमचं मनपूर्वक कोकणी वादळ आकाशवाणीच्या केंद्रावरसून मी तुमचं मनापासून हात जोडून फायनलच्या मॅच मध्ये अंतिम आपण या सुरुवात करतो पहिल्या चेंडूला. चला मित्रांनो जाऊ नका कुठेच जाऊ नका. स्टार्ट नाव. पहिला चेंडू पहिला श्री गणेशा करतो तो म्हणजे गोलंदाज अमेश एक्सप्रेस पाहतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशनचा बेताब बादशाह. हो या ठिकाणी बॅटची घेतली कडा परंतु त्या ठिकाणी शतकसाठी डाय मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्या प्रयत्नाचा थोडासा कमी पडलाय आणि इथे मात्र ती पहिला झेल मात्र या ठिकाणी बॅटकट आहे ना त्यांचं येस एकच धाव मिळते. इथे मात्र एका धावावर संतुष्ट आहे परंतु हा फायनलचा सामना इथे मात्र एक धाव सुद्धा खूप महत्वाची आहे. एक धाव सुद्धा खूप महत्वाची म्हणजे लाख मोलाची धाव संख्या इथे मात्र तुम्हाला आता मात्र तुम्हाला फक्त 24 कॅरेट म्हणजे आजकालचा जर भाव पाहिलात ना तर लाखोच्या वरती गेलाय परंतु ही फायनलची ही मॅच आहे ना ही सुद्धा आपल्या ठिकाणी आता मात्र लाखोहून जास्त आपले चमचमती सिताऱ्यामध्ये ट्रॉफी आपण पाहणार आहोत. 24 कॅरेटचा हिरा व्हेरिएशन पद्धतीने व्हेरिएशन केलाय. परफेक्ट केला लेग स्पिन केलाय आणि इथे मात्र बीट करून सोडून दिले ते म्हणजे पाहतोय आपण उदयराज याला थोडीशी घाई करतोय. टायमिंग होत नाहीये इथे मात्र प्रॉपर फुटवर्कचा वापर होत नाहीये आणि फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलाय. 2 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 1 वरती आहे. परिपद्धतीने व्हेरिएशन करतोय अभिष. हाई चेंडू पुन्हा सफल झाले परंतु या ठिकाणी अमेशने मात्र इथे ओळखलं
की मात्र फलंदाज 3 स्टंप सोडून पुढे गेलाय, परंतु अजून त्याने त्या चेंडूवरती उंगली फिरवली आणि फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये मात्र बरसला. 3 चेंडू फेकून धावसंख्या 1 खर्च केले. आता मात्र पहिल्या षटकामधलं पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पोलाद टाकलाय, विकेट ऑफ द स्टंप त्रिफला. वन साइड गेलेला मात्र इथं हर सर पे जहां में छूट जाए इसे मंदिर कहते हैं, हर नदी जहां समा जाए उसे समंदर कहते हैं. जिंदगी कर्मभूमि, जंग तो कई सारे हैं लेकिन हर जंग तो जीत जाए उसे सिकंदर कहते हैं. या ठिकाणी 4थ्या चेंडूवरती हा विकेट त्रिफला गारद केलाय आणि इथे मात्र मोठा मासा त्रिफला उडवलाय. आणि इथे मात्र कौतुक करावं लागेल ते म्हणजे अमेशाचं उदयनराज, ज्यांनी 3 चेंडूवरती तिचा कॅच सोडला होता मागच्या मॅच मध्ये आणि 54 धावा कुठल्या होत्या. आज तो उदयराज मात्र तंबूच्या आश्रयाला शून्याचा चष्मा घालून परततोय. थोडा निराश असेल परंतु व्हेरिएशन परिपूर्ण प्रॉपर आहे. गोलंदाज मी म्हटलं ना फिरकीचा जादूगार फायनल मध्ये आता मात्र पाहतोय खूप परिपद्धतीने व्हेरिएशन करतोय. ऑफ गार्ड मारला, यस प्रॉपर टायमिंग दिलंय. चेंडू मात्र सीमा कव्हर बाहेर जातोय, परंतु या ठिकाणी पाहिलेत ना या खेळाडूचा अनुभव मात्र खूप दांडगा आहे. त्याचं नाव आहे प्रथमेश मात्र खरोखर 2 वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून तो थोडासा दूर आहे. प्रथमेश आहे ना, 2 वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून दूर आहे, परंतु त्याचं नेतृत्व लक्ष स्टँड अँड डिलिव्हरी स्लॉट मध्ये खेळ होता. पाठवल्या पार्किंग प्लॉट मध्ये ऐकणार नाही, कारण काल याचं मी कौतुक त्या ठिकाणी केलं होतं. खरोखर त्याची बॅटिंग बघून खरोखर त्याच्या जसं प्रेमात पडावं असा हा क्रिकेटची खेळी करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाने षटक संपले, परंतु धावसंख्या पाहिलीत ना तो 7 वर जाऊन पोहोचले. आणि आता मात्र गोलंदाज ट्रॅक वरती अक्षय चेंडू खोरात टाकलाय, हवेमध्ये आहे, सौरभच्या हातामध्ये जाऊन बसलाय. फलंदाज बाद. सौरभ नावाने कॅच पकडलंय. 100 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालेलं आहे. परंतु इथे फायनलच्या मॅच मध्ये ना सौरभ नावाचा वादळ या मैदानामध्ये अखंड या पूर्ण मैदानामध्ये गाजवताना पाहिलंय. आणि इथे मात्र संतोष मात्र खेळ आणलाय, मात्र इथे परतावं लागतंय राहुल याला. राहुल याला परतावं लागतंय. मिडल ऑफ द बॅटला प्रॉपर चेंडू कनेक्शन झाला नाही, एलिव्हेशन तेवढं प्रॉपर नाही झालं, म्हणून तो इथे मात्र फसला गेला. आणि इथे मात्र झेल टिपला सौरभ यांनी. बॅटर सौरभ. अंधारा होतोय, परंतु या ठिकाणी आम्हाला इथून देखील चेंडू दिसत नाही कुठे जातो तो. ऍब्सोल्युटली दमदार दिमागदार. इथे मात्र टकाटक सटासट फटाफट बिग षटकार आलाय. सौरभ मात्र या ठिकाणी मात्र हावी झालाय आणि धावसंख्येचा ओघ आहे ना तो 13 वरती जाऊन पोहोचलाय. अक्षय मात्र अक्षयला मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. आणि या प्रहाराच्या माध्यमातून पाहिलं तर धावसंख्या मात्र फायनल मध्ये क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये 13 वरती जाऊन पोहोचले. याच अजून मात्र या षटकामध्ये अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. पाहतोय आपण इथे मात्र बॅटचे घेतले कडा आणि इथे मात्र संपलाय सौरभचा खेळ. आणि बॅक टू डगआउटला परत होते. आता म्हणजे थोडीशी घाई करायला लागेल कारण चेंडू शिल्लक आहेत 2. धावसंख्या 13 वरती स्थिरावले. फायनलच्या मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये ही 13 धावसंख्या सुद्धा खूप मोठी आहे, कारण की इथे अंधार पडल्यानंतर तो चेंडू दिसणार की नाही याची आता मात्र चिंता लागली आहे. परंतु या ठिकाणी मात्र खरोखर चांगला खेळ या मैदानाच्या आतमध्ये पिक अप करताना पाहतोय. आता मात्र त्या या देखील अंधक करत असताना पाहिलेल्या कॅमेऱ्यामध्ये देखील आपल्याला या टीव्ही स्क्रीनवरती ना हळूहळू अंधक दिसायला लागले. स्ट्राईक रोटेट 1 चेंडू भेटलाय, नशिबाचा असणार, परंतु त्या चेंडू तो बीट करणार का? त्याचं नाव आहे मिस्टर प्रथमेश. टोपण नाव नाही ना प्रथमेशला, तो बबन्या. येस लाडाने त्याला खूप बबण्या म्हणतात, परंतु त्या बबण्याने मात्र त्या एका चेंडूवरती षटकार मारला होता. आता मात्र इथे मात्र पाहायचं आहे प्रथमेश मात्र आता या चेंडूवरती कोणत्या पद्धतीने हाताळतोय हे पाहायचंय. अक्षय मात्र राऊंड द विकेट
मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना पाहतोय प्रॉपर मात्र इथे मात्र हा फलंदाज या क्षेत्रामध्ये गाजला आहे. त्याचं नाव मात्र आहे प्रथमेश. एलिव्हेशन झालं नाही. एक धाव धावामध्ये जोरात घेतल्या, दुसऱ्या धावामध्ये प्रयत्न केले, दुसरी धाव सुद्धा प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलेत आणि इथे मात्र सक्सेस इथे पार पडलेत. दुसऱ्या तिसऱ्या जागेवरती धाव करत असताना आऊट होतोय, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचली. 15 प्लीज जरा पाच करायचंय, मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज जरा जोरात, कारण की इथे मात्र अजून आपल्याला बक्षीस समारंभाचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. वेळ आपल्याला खूप आता इंद्र यानंतर बॅटिंग करायला चेंडू दिसणार नाही, याची दक्षता घ्यायची. जरा फास्ट करायचंय मैदान, फास्ट. यस, फायनलचा सामना पाहतोय आपण बघा. शिस्त आणि पद्धतीने मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये चाललेत, परंतु मॅच संपल्यानंतर त्याच पद्धतीने दोन्ही टीमनी एक रिक्वेस्ट विनंती करतोय. दोन्ही टीमनी मॅच संपल्यानंतर हँड चेक करताना मैदानाच्या बाहेर यायचं आहे. ही स्पर्धा आहे ना टेनिस विश्वामध्ये या मैदानावरती आहे ना हा टेनिसचा वर्ल्ड कप मानला जाईल, कारण की ही स्पर्धा 11 वर्ष सातत्याने या मैदानाच्या आतमध्ये साकारला गेले. ही स्पर्धा 100 वर्ष. धावसंख्या जर पाहिली तर तुम्हाला जिंकण्याची गरज आहे 10 चेंडूमध्ये 16ची गरज आहे, तर निश्चित 16 करायचे. 10 चेंडू 16 कंपल्सरी चेसिंग. आणि इथे मात्र क्रिकेटचा रणसंग्रामाचा फायनलचा सामना 2025 बेलगी गावामध्ये पाहतोय, हा रंगतोय. चॅम्पियन चषक मधला हा आजचा सोनेरेशन कोणाच्या नावाने लिहिला जाणार आहे. येस, पाहूया. गेम आता ऑन आहे आणि मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा बरोबर. सॉरी यार. येस, गोलंदाज नेम सर्वेश गोलंदाज ट्रॅक वरती सर्वेशला पाहतोय आपण. आणि इथे मात्र आता 16 धावा वाचवायचे आहेत. 50,555 प्रथम पारितोषिक रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक 30,000. टप्पा आहे आता फायनलचा, अंतिम टप्प्यामध्ये 7:10 फायनलच्या इनिंग मधला दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू सर्वेशांच्या माध्यमातून पडतोय फलंदाजासाठी. अमेश आणि कौशिक. लाऊड अप इथे मात्र सक्सेस. आणि इथे मात्र पंचाने मात्र हात आकाशाला गवळते. पहिला विकेट मात्र जातोय, तंबूच्या आशयाला परततोय. नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये आणि इथे मात्र परतताना दिसतोय कौस्तुभ मात्र मैदानाच्या आतमध्ये परताना दिसतोय. फायनलचा सामना रंगताना पाहिलाय. खरोखर सेमीफायनल मध्ये चांगली खेळी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण चाललाय? मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच वाघ, म्हणजे जखमी वाघ. त्या वाघाला मात्र आता इथे पाहतोय सौरभ नावाचं वादळ, परंतु इथे मात्र आता थोडंसं अंधक दिसतंय. चेंडू दिसणार का? कारण की या षटकामधला मात्र आता पाहतोय सर्वेशला मात्र इथे पाहतोय की आता तुम्हाला काहीतरी कमबॅक केलंय आणि इथे मात्र या चेंडूने कमबॅक करणार का? कारण की आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आणि इथे मात्र व्हेरिएशन मध्ये मारलंय. तर इथे मात्र आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडताना दिसतोय, परंतु या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये किपर आपण पाहतोय प्रथमेशच्या माध्यमातून ही जी खेळी खेळताना मैदानाच्या आतमध्ये रंगते. व्हेरिएशन करताना, परंतु याच्यामध्ये स्वीप मध्ये थांबवले. सिटी मात्र आता इथे वाजणार कोणाची? कुकर मध्ये आता मात्र संध्याकाळचा भात शिजतोय, कारण की इथे मात्र आता सगळ्यांना भूक लागले, राणांची भूक लागली. कारण की पाहतोय तर काय इथे मात्र सर्वेशने कमबॅक केलाय. याच ऍब्सोल्युटली कुठे जाऊ नका. आता मात्र अमेश आणि सौरभ एकच धाव मात्र फलकावरती आले. चिन्ह मात्र फेकू झाले 2. इकडे लावू दे, इकडे लावू दे. इकडे समोर इथे मात्र फसवलाय. व्हेरिएशनच्या माध्यमातून पाहिलं तर खरोखर व्हेरिएशन तेवढं झालं नाही, परंतु लीड ऑफच्या दिशेने मात्र हा झेल टिपलाय. आलाय मोठा विकेट या मैदानात फायनल मध्ये कहर माजवलाय तो म्हणजे सर्वेशानी आणि 2 विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी.
7 चेंडू 15, 7 चेंडू 15. कुठेच जाऊ नका मित्रांनो, कुठेच जाऊ नका, कारण की आता इथे मात्र हा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम आपल्या भेटीसाठी आपण घेऊन आला आहोत. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह माध्यमातून ही स्पर्धा दाखवतोय. स्क्रीन बोर्ड वरती जास्तीत जास्त झूम करून आम्ही ते पाहतो. इथे आमच्या समवेत जोडले गेले गुणलेखक संकेत मात्र यांच्या माध्यमातून आकडेवारी अप्रतिम आमच्यापर्यंत ती पोहोचवत आहेत हे मात्र दिसतंय. चला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे काय घडणार, काय बिघडणार. ओहो, सुरेख टाइम आला या ठिकाणी स्टॉप केलंय. मात्र प्रथमेश आणि कमबॅक चांगला गेलाय. मात्र या ठिकाणी ऑफसाईड टाकले. 100% हे फक्त मान खाली रडतोय. जान टाकतोय प्रत्येक मिनिटामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये, प्रत्येक चेंडूवरती काय एफर्ट टाकतोय. सुरेख डाय टाकली या ठिकाणी. मात्र जॉन्टी रोडची आठवण करून दिली या प्रथमेशाने. सुरेख माध्यमातून खरे माध्यमातून बेताब मात्र क्षेत्ररक्षेचा बादशाह आणि अनुभव आपल्या पाठीचे असताना तो म्हणजे प्रथमेश. आता बाहेरचा पुढचा चेंडू मात्र फेकून झालेला त्या मैदानावरती. 4 आणि धावसंख्या पाहिली तर फक्त 2 आहे. 6 चेंडू 14 धावांची खेळी या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याचा ऍब्सोल्युटली नामांकन को मुमकिन बनाने का दूसरा नाम काय आहे तर पाहतोय सौरभ. चालू आहे. फसलाय एलिव्हेशन चुकलंय तिथे. आणि इथे मात्र चेंडू हातामध्येच आहे, कारण की इथे पर्याय नाहीये. चेंडूची जर का फेकी गेली तर चेंडू कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही, कारण की अंधार असल्या कारणाने हे मात्र निश्चित दिसतंय. 1 धाव आली आहे, परंतु प्रथम क्रमांक पहिलं षटक क्रमांक संपलंय आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 3 वरती आहे. आणि आता मात्र या मैदानावरती काहूर माजणार आहे, कारण की 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे या मैदानावरती. खरोखर अशी गोलंदाजी केली तर खरोखर क्रिकेटच्या दुनियातला दिवाना गोलंदाजी केली आहे तो म्हणजे त्याचं नाव आहे सर्वेशने माझं खूप सुंदर पद्धतीने ओढले गेले. आणि इथे माझा गोलंदाज या मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाज सुद्धा दिसत नाहीये. राज मात्र फक्त 32 दात तोड दिसतात, परंतु या ठिकाणी पाहायचा चेंडू मध्ये दिसणार का याचा ऍब्सोल्युटली एलिव्हेशन नाहीये, परंतु दुसरा धाव घेणार का. प्रथमेश चेंडू फेकी झाले. प्रथमेश मात्र चेंडूला कोणत्याही पद्धतीने स्वीकारला करतोय आणि इथे मात्र प्रथमेश मात्र खरोखर अप्रतिम खेळी जान टाकतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु 1 चेंडू फेकून झालाय आणि इथे मात्र 1च धाव मिळाले. 4 चेंडू 12 धावा. अर्थात क्रिकेट टेनिस मध्ये असा सामना कुठे रंगलाय का. फक्त आणि फक्त बेलगी गावामध्ये रंगतोय मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. शिट्टी वाजली, गाडी सुटली, जाणार कुठे चेंडू. विसावतोय प्रथमेच्या हातामध्ये. यस, पुण्यांदा सिटी वाजते, परंतु आता मात्र गाडी जाणार कुठे, सामना वळणार कुठे. औपचारिकच्या दिशेने सामना मात्र आता मोठ्या दरीमध्ये कोसळताना दिसतोय. गाडी सुटली, सिटी वाजली, पुण्यांदा आठवण करून देतात या चेंडूची. आणि पाहतो राज मात्र 3 चेंडू आणि 12 धावा. या ठिकाणी पाहतोय 1च धाव मिळाले. 2 चेंडू आणि 11 धावा. निर्णायक चेंडू असणार आहे तो म्हणजे हा महत्वाचा चेंडू. जर का या चेंडूवरती षटकार आला तर निश्चित मला वाटतं या चेंडूवरती षटकार आला, सौरभ देखील मारला तर मॅच मध्ये सांगतो सर्वोत्तम या क्षेत्रामध्ये परशुरामाच्या पदर स्पर्शाने पावन झालेली या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये खरोखर हा सामना अत्यंत महत्वाचा आणि शिस्त पद्धतीचा आतापर्यंत झालेली स्पर्धेमध्ये. आणि इथे खेळ काय पाहतोय, वेगळ्या दर्जेदार शैलीचा खेळ होतोय, परंतु कुठे जाऊ नका, हा क्रिकेटचा सामना आहे. 1 चेंडू 11 धावा म्हणजे आपण या ठिकाणी काही होऊ शकतं मित्रांनो, काही कुठे जाऊ नका. यानंतर एका चेंडूवरती
पराभव झाले आणि इथे मात्र तो संघ जो विजयी होतो त्या विजयी संघाचं नाव आहे खालचा भंडारवाला भायवली या संघाचा विजय होतो दर्जेदार विजय पाहायला मिळतो या मॅच मध्ये अप्रतिम खेळीमध्ये आतमध्ये खेळताना पाहिली मित्रांनो